आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसलाय। अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। दादांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवडही करण्यात आलेली आहे। अक्षय शिंदे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात। आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे। अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे। राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। अक्षय शिंदे हे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात। ऐन लोकसभा निवडणुकीत 7 तारखेला मतदान होणार आहे आणि त्यापूर्वी बरोबर 4 दिवस आधीच आपण पाहतोय रोहित पवारांना हा मोठा धक्का बसलेला आहे। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खेड मतदारसंघामध्ये अक्षय शिंदे यांचं मोठं प्राबल्य आहे आणि रोहित पवार यांना या ठिकाणाहून आमदार बनवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि याच अक्षय शिंदेला आता अजित पवार यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतलेला आहे। त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी सुद्धा प्रदेश उपाध्यक्ष पदाची दिलेली आहे। आपण बघू शकतो की या निमित्तानं जे अजित पवार आहे ते रोहित पवारांना धक्का दिले असं म्हणावं लागेल, कारण अक्षय शिंदे यांच्याकडे जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ती ऐन निवडणुकीच्या काळामध्ये प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। कुठेतरी रोहित पवारांना हा धक्का म्हणावा का असं म्हणावं लागेल। राघवी, निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।